मित्रांनो, मी सुशील कैलास गणोरे, स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूब मंचावरती। मित्रांनो, आज आपण जे आलेलो आहे ते सापुताऱ्याच्या टेबल पॉईंटला आलेलो आहे। या टेबल पॉईंटला आज आपल्याला करायची ती पॅराग्लायडिंग करायची। पॅराग्लायडिंग म्हणजे काय तर ते हवेत उडण्यासाठी जो फुगा वगैरे असा प्रकार असतो तो, तर त्याला पॅराग्लायडिंग म्हणतात। ते आपल्याला करायचे। सापुताऱ्याला आल्यानंतर तुम्ही या टेबल पॉईंटला आल्यानंतर बरेचसे ठिकाण आहे पाहण्यासाठी। एक उत्कृष्ट ठिकाण म्हणजे एक सनसेट पॉईंट म्हणून याला संबोधलं जातं। सनसेट पॉईंट त्या बाजूनी आणि इकडच्या बाजूनी हा टेबल पॉईंट आहे। असे दोन पॉईंट इथं आणि या दोन्ही पॉईंटला कनेक्ट करण्यासाठी त्यांनी रोपवे पण तयार केलेला आहे। या रोपवेने आपल्याला इकडच्या साईडला पण जाता येतं आणि रिटर्न येता येतं। त्याच पद्धतीने इकडे मागच्या साईडला जर बघितलं थोडं तर इकडे फिरण्यासाठी वगैरे बऱ्याचशा गोष्टी तयार केलेल्या आहेत। आज आपल्याबरोबर आपल्या गिर्यारोहक तर नाही म्हणता येणार, आपण आलेलो आहे तो पॉईंट फिरायला आलेलो आहे। तर माझे मित्र विकास शिरसाट हे आलेले, यांना वणीमधनं घेतलं फोर्स करून आणलेलं आहे थोडक्यात। मित्रांनो, फायनली आपण पॅराग्लायडिंग पॉईंटला आलेलो आहे। टेबल पॉईंटला एक पॅराग्लायडिंग होती, परंतु तिकडं आपल्याला पॅराग्लायडिंग ते जे माणसं आहे ते आलेले नव्हते तिथं। तर ही दुसऱ्या स्पॉट आहे, हा पॅराग्लायडिंग स्पॉटच म्हणता याला, त्याच्या अपोजिट साईडला आहे। तर आपण आता इथं तिकीट्स वगैरे किती आहे ते बघूया। इकडे बघूया सर, पॅराग्लायडिंग चार्जेस किती आहे पर पर्सन? कैसे मतलब कैमरा शूटिंग के साथ वगैरह 3000 250 2500 में होगा व्हिडिओ शूटिंग के साथ। तो यांचं म्हणणं आहे की 2500 रुपयामध्ये फक्त आपल्याला पॅराग्लायडिंग मिळेल आणि व्हिडिओ शूटिंगसह जर पाहिजे असेल तर आपल्याला 3000 पे करायला लागतील। अशा पद्धतीने इकडे चार्जेस आहे। बघूया आता आपण पुढं जाऊ, पुढचं शूट घेऊ, त्यावेळेस मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न। नाशिकवरून येताना आम्ही डायरेक्टली हायवे सापुताऱ्याला येण्यासाठी सापुताऱ्याला या। सापुताऱ्याला आल्यानंतर दोन ठिकाणी पॅराग्लायडिंग होते। पॅराग्लायडिंग स्पॉट आहे हा इथे जैन मंदिर शेजारी, आणि दुसऱ्या साईडला एक टेबल पॉईंट आहे। टेबल पॉईंट पैसे म्हणजे टोटल 4 ठिकाणी पॅराग्लायडिंग आहेत। त्यापैकी आम्ही हा दुसरा पॅराग्लायडिंग स्पॉट आहे तिथं आलेलो आहे। इथले चार्जेस मी तुम्हाला सांगितले आणि चार्जेस नंतर बबलू भाऊंचे थोडेसे चार्जेस पे करा, तुम्हाला ते नक्कीच जास्त वेळ उडवतील।
ॲक्च्युली त्यांचा जो स्पॉट टायमिंग आहे तो 3 ते 4 मिनटाचा आहे, परंतु थोडेसे पे करा, ते तुम्हाला 10-15 मिनटं पण तुमची पूर्ण हाऊस होईपर्यंत उडवते. हा इकडे टेबल पॉईंट आहे आणि इकडच्या साईडला ना दिसतोय आणि मागच्या साईडला आपला पॅराग्लायडिंग पॉईंट. मी तुम्हाला यांचे नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, नक्कीच कॉल करून यांना तुम्ही येऊ शकता. येथे कुठल्याही प्रकारची बार्गेनिंग होत नाही. 2500 रुपये फिक्स चार्ज आहे. तुम्हाला जर त्यांचा कॅमेरा घ्यायचा असेल तर 500 रुपये एक्स्ट्रा पे करायला लागतील, असे यांचे चार्जेस आहेत. साईडला दिसतोय हा आहे रोपवे पॉईंट. तो तिकडे जॉईंट होतो टेबल पॉईंटला. या साईडला सापुताराचं हे नॅशनल ग्राउंड आहे, जे मी आता बघितलं येताना खूप छान ग्राउंड बनवलेलं आहे.
माहिती नाही तुम्हाला, परंतु एकदम मस्त फिलिंग एक नंबर आहे. तुम्ही नक्कीच या सापुताऱ्याला आल्यानंतर मी बबलू भाऊंचा नंबर देतो तुम्हाला, डिस्क्रिप्शनमध्ये बबलू भाऊंचा नंबर देईल. तुम्ही कॉल करा त्यांना आणि येऊन त्यांना भेटून आणि नक्कीच पॅराग्लायडिंगचा आनंद घ्या. उपरावला पुढे हां हां अरे वा बघूया याला पण असे तुमची ॲड होऊन जाईल अजून. हो यस, थोडंसं ॲडव्हेंचर घेतोय आता. हा 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 यस, कुठले होतं रे. ओके ओके, एकच नंबर, खरंच एकच नंबर रायडिंग होती. आपण आता लँडिंगला जातोय, लँड होऊया आणि परत बोलूया आता. जास्त मग आपण ज्यावेळेस बबलू भाऊ बोलले की आता हे फिरवतो मी जरा, त्यावेळेस थोडंसं जास्त ॲडव्हेंचर वाटलं होतं. पोटात जरा गुदगुल्या झाल्यासारखं, गोला आल्यासारखं. आता जरा बरं वाटतंय. फायनली आपण आता हा जो शूट होता हा पूर्ण केला. पूर्ण पॅराग्लायडिंग तिकडं आपल्या सनसेट पॉईंटपर्यंत जाऊन आलो. जर आपण जर या स्पॉटला येऊन आणि पॅराग्लायडिंग करू इच्छित असाल तर हे बबलू भाऊ आहे, यांचा नंबर मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. यांना फोन करा. चार्जेस फिक्स आहे, मी तुम्हाला मागच बोललो त्या पद्धतीने येऊन आणि कॉल करून आणि आपण इथे पॅराग्लायडिंग करू शकतो. फायनली मित्रांनो आपण पॅराग्लायडिंग क्लिअर केली. पॅराग्लायडिंग करून खाली आलो आणि तिथले सगळ्या गोष्टींचं उरकवा केल्यानंतर बाहेर आले. खूपच छान राईड होती. जर तुम्हाला राईडला यायचं असेल तर या नक्की, मजा घ्या. आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कमेंट करा, शेअर करा. आणि आपल्या जे पॅराग्लायडर मित्र आहेत ज्यांना आवड आहे या क्षेत्राची त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा नक्की, जेणेकरून त्यांना पण ही माहिती मिळेल की कसं यायचं, कुठे यायचं आणि कोणत्या ठिकाणी येऊन काय चार्जेस, कसं आपल्याला पूर्ण गोष्टी करायच्या आहे, जेणेकरून आपल्याला हे पॅराग्लायडिंगचा आनंद घेता येईल.
तर चला तर मग या व्हिडिओला इथेच संपवतो. आपल्याला आता परत नाशिकच्या दिशेने निघायचं आहे. जय शिवराय.